Hello students, today we will see the ninth chapter, that is Madam Rides the Bus, written by Valli Kanan. Now in this story we will see a story of a small girl who is you can say Valli, who is 8 years old, and how she meticulously plans and takes her first solo bus journey towards the town फ्रॉम हर व्हिलेज. तर ही एक प्रकारची अशी छोट्या मुलीची 8 वर्षाची मुलगी आहे की जिची ही स्टोरी आहे आणि तिचं नाव वल्ली आहे, ठीक आहे, किंवा वल्ली माई आहे. आणि ही 8 वर्षाची आहे आणि एका खेडेगावात राहते आणि रोज ती एका दरवाज्यात उभे राहून दररोज एक बस बघते की ज्या बसमधनं लोक ये जा करतात. आणि ते बघता बघता तिच्या मनामध्ये येतं की आपण कधीतरी ह्या बसमधनं प्रवास करावा. आणि तिचं ते प्रचंड कुतूहल असतं बसविषयी, कारण हा जो पिरियड आहे हा बघा, हा फार अगोदरचा दिलेला आहे, हा काही आताचा पिरियड नाही आहे, मॉडर्न पिरियड नाही आहे. तर ही 50-60 वर्ष जुनी गोष्ट असेल किंवा त्याच्याही अगोदरची आहे, असं एक बॅकग्राऊंड आहे. आणि ती कशा प्रकारे त्या बसमधून प्रवास करते आणि बसमधून प्रवास करताना तिला कोणते अनुभव येतात आणि कसं तिच्यावरती परिणाम होतो तिच्या त्या प्रवासाचा, हे सगळं आपल्याला दिलं आहे. सो आपण सुरुवात करूया. बिफोर यू रीड, इन दिस सेन्सिटिव्ह स्टोरी an 8-year-old girl's first bus journey into the world outside her village is also her induction into the mystery of life and death. तर ही एक सेन्सिटिव्ह स्टोरी आहे की जिच्यामध्ये 8 वर्षाची जी मुलगी आहे, तिची जी पहिली बसची आपण म्हणूया प्रवास आहे, जर्नी आहे इन टू द वर्ल्ड आउटसाईड हर व्हिलेज. तिच्या घराच्या पासनं म्हणजे खेडेगावात ती राहते आणि तिथून पहिल्यांदा ती त्या खेडेगावाच्या बाहेर जाते. आणि कशा रीतीनं ती एक लाईफ अँड डेथ, जीवन आणि मृत्यूच्या एक प्रकारचे जे रहस्य आहे जीवनातलं आपल्या, तिच्यामध्ये कसं तिचं एक ओळख होते त्या गोष्टीची. आणि शी सीज द गॅप बिटवीन हर नोईंग दॅट वेअर इज डेथ अँड अवर अंडरस्टँडिंग ऑफ इट. आणि हा जो गॅप आहे, अवर नोईंग दॅट देर इज डेथ, एक मृत्यू आहे, आणि आपण कशा रीतीनं ते अंडरस्टँड करतो, आपण आणि लहान मुलं यांच्यातला जो गॅप आहे तो हिच्यात एक प्रकारचा दर्शवला आहे. अतिशय सुंदररित्या तो दाखवलेला आहे. We will start the chapter now. There was a girl named Vallimai who was called Valli for short. एक लहान मुलगी होती, तिचं नाव वल्लीमाई होतं आणि पण शॉर्टमध्ये तिला वल्ली म्हणायचे. शी वॉज 8 years old अँड व्हेरी क्युरियस अबाउट थिंग्स. ती 8 वर्षांची होती आणि तिला सगळ्या वस्तूंबद्दल, सगळ्या इतर जगाबद्दल खूप क्युरियस होती, खूप कुतूहल असायचं. Her favorite pastime was standing in front of doorway of her house watching what was happening in the street outside. आणि तिचा फेवरेट म्हणजे आवडता असा वेळ घालवण्याचा एक हे होता, कशी तर ती नेहमी दरवाजामध्ये उभी राहायची आणि घराच्या बाहेर रस्त्यावरती काय होतं आहे ते पाहण्याचं तिला खूप आवडायचं आणि तिचा तसा वेळ जायचा. देर वेर नो प्लेमेट्स ऑफ हर ओन एज ऑन हर स्ट्रीट. आणि त्या रस्त्यावर म्हणजे तिच्या घराच्या आजूबाजूला तिच्या वयाचे कोणतेही प्लेमेट्स म्हणजे तिचे सवंगडी किंवा सोबती नव्हते. अँड धिस वॉज अबाउट ऑल शी हॅड टू डू. आणि त्याच्यामुळे तिला ती मित्रमंडळी नसल्यामुळे तिच्या वयाची ती नेहमीच दरवाजामध्ये उभी राहायची घराच्या समोरच्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे किंवा होणाऱ्या गोष्टींकडे ती पाहायची. तर बघा, ह्याची आपल्या पिक्चरमध्ये पण दिसतं आहे, ही वल्ली उभी आहे, हे आतून तिचं घर आहे आणि हे रस्त्याच्या बाहेर ती बघते की बस चालली आहे, हा एक डॉगी आहे आणि ती बघते कुतूहलानं की काय चालू आहे. बट फॉर वल्ली, स्टँडिंग ॲट द फ्रंट डोअर वॉज व्हेरी बिट ॲज एन्जॉयबल ॲज एनी ऑफ द इलॅबोरेट गेम्स अदर चिल्ड्रन प्लेड. पण तिच्यासाठी मात्र एक लक्षात घ्या की ती कंटाळा येत नसे तिला, ती दरवाज्यात जी उभी राहायची अशा प्रकारे. तर जसे मुलं तिच्या वयाची गेम खेळताना आनंद मिळतो, तेवढाच आनंद तिला तिथे उभं राहून बाहेर पाहण्याचा व्हायचा. वॉचिंग द स्ट्रीट गेव हर मेनी न्यू अनयुज्युअल एक्सपिरियन्सेस.
आणि तिथे उभी राहिल्यानंतर तिला नेहमीच एक अनयुज्युअल म्हणजे नेहमी न येणारे, कधीतरी होणारे असे जे अनुभव असायचे ते तिला पाहायला मिळत होते आणि ती त्याचा आनंद लुटत होती. The most fascinating thing of all was the bus that traveled between her village and the nearest town. आणि तिच्यासाठी सर्वात जास्त फॅसिनेटिंग किंवा आकर्षित करणारी गोष्ट होती ती म्हणजे बस, की जी प्रवास करायची तिच्या व्हिलेजपासनं तर नियरेस्ट टाऊन, जवळचंच एक मोठं गाव होतं त्या गावाला ती बस जायची आणि ते तिच्यासाठी मोठं आकर्षण होतं. इट पास थ्रू हर स्ट्रीट ईच अवर, वन्स गोईंग टू द टाऊन अँड वन्स कमिंग बॅक. आणि बघा त्या प्रत्येक तासाला ती गाडी याच तिच्या घराच्या समोरून जायची, टाऊनला जायची आणि परत तिथून टाऊनवरनं ती परत तिच्या खेडेगावाकडे यायची. द साईट ऑफ द बस फिल्ड ईच टाईम विथ अ न्यू सेट ऑफ पॅसेंजर्स वॉज अ सोर्स ऑफ अनएंडिंग जॉय फॉर वल्ली. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती आहे की बसमध्ये प्रवासी हे काही रोज रोज सारखे नसतात, बरोबर आहे. तर ते वेगवेगळे नवीन नवीन प्रवासी पाहणं तिला खूप आवडायचं आणि तिच्यासाठी तो अतिशय आनंदीदायक असा अनुभव असायचा. डे आफ्टर डे शी वॉच्ड द बस अँड ग्रॅज्युअली अ टायनी विश क्रेफ्ट इन टू हर हेड अँड ग्र्यू देअर. आणि असे दिवसामागत दिवस गेले, ती अशी बस पाहत राहिली आणि एक छोटीशी इच्छा तिच्या मनामध्ये आली आणि ती मोठी होत गेली. जी इच्छा जी होती ही प्रबळ होत गेली. She wanted to ride on that bus, even if just once. तिला त्या बसमध्ये एकदा तरी प्रवास करायचा होता, किंबहुना करायचा होता, एकदा तरी का होईना तिला करायचा होता प्रवास. दिस विश बिकेम स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर अंटिल इट वॉज ॲन ओव्हरवेल्मिंग डिझायर. आणि ही इच्छा इतकी स्ट्रॉंग होत होती की तिच्या मनावरती आता पूर्णतः त्या इच्छेचा असा एक म्हणून आपण पगडा बसला होता. तिचं मनामध्ये खूप सारी इच्छा होती की आपण जायचं म्हणजे जायचं. वल्ली वूड स्टेअर विस्टफुली ॲट द पीपल हू गॉट ऑन ऑर ऑफ द बस व्हेन इट स्टॉप्ड ॲट द स्ट्रीट कॉर्नर. आणि ती विस्टफुली म्हणजे मोठ्या आवडीनं किंवा आनंदानं पाहायची की प्रवासी त्या गाडीत चढतायत आणि त्या गाडीतनं त्या बसमधनं उतरत आहेत. देअर फेसेस वूड किंडल इन हर लॉंगिंग्स, ड्रीम्स अँड होप्स. आणि त्यांचे जे चेहरे असायचे त्या लोकांचे, प्रवाशांचे, तिच्या मनामध्ये एक प्रकारे आपण म्हणूया स्वप्न आणि आशा निर्माण करत होत्या. If one of her friends happened to ride the bus and tried to describe the sight of the town to her, Wally would be too jealous to listen and would shout in English, "Proud, proud." आणि एखादी कधी तिची मैत्रीण किंवा फ्रेंड त्या टाऊनमध्ये जायची त्या बसमधनं आणि त्या टाऊनचं म्हणजे त्या शहराचं वर्णन करायची, तेव्हा ही थोडीशी अगदी जेलस व्हायची, म्हणजे थोडीशी असूया तिला वाटायची आणि ती जोऱ्यानं ओरडायची की प्राऊड प्राऊड, तू जास्त अभिमानी आहेस. कोणाला? तिच्या फ्रेंडला ती तशी म्हणायची. नायदर शी नॉर हर फ्रेंड्स रिअली अंडरस्टूड द मिनिंग ऑफ द वर्ड. आता तिलाही किंवा तिच्या मैत्रिणींनासुद्धा त्या प्राऊड शब्दाचा अर्थ कळत नव्हता, परंतु ते वापरायचे. बट दे यूज इट ऑफन ॲज स्लँग एक्सप्रेशन ऑफ डिसअप्रुव्हल. आणि एक प्रकारचे स्लँग म्हणजे आपण म्हणतो आपली भाषा की इन्फॉर्मल भाषा आपण जे घरामध्ये वापरतो किंवा मित्रमंडळींमध्ये जनरली आपण ती वापरतो, त्याला आपण स्लँग म्हणतो. तर एखादी गोष्ट नाही आवडली तर तो शब्द प्राऊड ती वापरायची. ठीक आहे. Over many days and months, Valli listened carefully to the conversation between her neighbors and people who regularly used the bus. आणि असे बरेच दिवस, मंथ्स असे गेलेत की जी नेहमी वल्ली काय करायची, तिचे जे नेबर्स आणि शेजारचे पाजारचे लोक त्या बसमधनं प्रवास करायचे आणि त्यांची चर्चा असायची ती नेहमी ती ऐकायची. शी ऑल्सो आस्क्ड अ फ्यू डिस्क्रीट क्वेश्चन्स हिअर अँड देअर. आणि तीसुद्धा त्यांना असे काहीतरी डिस्क्रीट म्हणजे काळजीपूर्वक, विचारपूर्वक असे प्रश्न त्यांना ती विचारायची ह्याबद्दल आणि त्याबद्दल. दिस वे शी पिक्ड अप व्हेरियस स्मॉल डिटेल्स अबाउट द बस जर्नी. आणि अशा रीतीनं ती हळूहळू ती जी बस होती, बसचा प्रवास जो असायचा म्हणजे तिच्या खेडेगावापासून तर शहरापर्यंतचा त्याचे स्मॉल जे डिटेल्स असायचे ती घ्यायची.
त्या लोकांकडनं. द टाऊन वॉज 6 miles फ्रॉम हर व्हिलेज. तो जो टाऊन होतं ते तिच्या खेडेगावापासून 6 मैलावरती होतं. द फेअर वॉज 30 पैसे वन वे. आणि एका बाजूनं तिच्या गावाकडून शहरात जाण्यासाठी 30 पैसे तेव्हा लागायचे, विच इज ऑलमोस्ट नथिंग ॲट ऑल. आणि ते जास्त नव्हतेही. She heard one well-dressed man say, but to Valli, who scarcely saw that much money from one month to the next, it seemed a fortune. The trip to the town took 45 minutes. आणि एक चांगल्या कपड्यातला माणूस म्हटला होता की हे एवढं काही महाग नाही आहे. आणि जनरली त्या टाऊनला प्रवास करण्यासाठी 45 मिनिटांचं ते अंतर लागायचं, की एका बाजूनं जायला 45 मिनिट्स लागत होते. ऑन रिचिंग टाऊन, इफ शी स्टेड इन हर सीट अँड पेड अनदर 30 पैसे, शी वूड रिटर्न होम ऑन द सेम बस. आणि एका बाजूनं तिनं प्रवास केला आणि परत शहरात गेल्यानंतर तिनं 30 पैसे दिले की परत तिचा तिकडचा प्रवास हा सुरू होणार होता, घराकडे यायचा. धिस मीन दॅट शी कुड टेक 1 o'clock afternoon bus, reach the town at 1:45 and be back home by about 2:45. म्हणजे जर तिनं दुपारी 1 वाजता तिनं प्रवास सुरू केला टाऊनला जाण्यासाठी, तर तिथे ती 1:45 म्हणजे 1:45ला आपण म्हणूया 1:45 वाजता तिथे पोहोचेल आणि परत घरी येता येता तिला परत 2:45 होतील. On and on went her thoughts as she calculated and recalculated, planned and replanned. आणि अशा रीतीनं ती वारंवार कॅल्क्युलेट करत गेली की किती वेळ लागेल, मला हा इतका वेळ आहे तर किती वेळ लागेल, आणि प्लॅनिंग ती वारंवार त्याची करत गेली. सेक्शन सेकंड. Well, one fine spring day, the afternoon bus was just on the point of leaving the village and turning into the main highway when a small voice was heard shouting, "Stop the bus! Stop the bus!" and a tiny hand was raised commandingly. आणि एक फाईन स्प्रिंग डे होता. स्प्रिंग डे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस, आपण म्हणूया वसंत ऋतूचा एक दिवस होता आणि दुपारची वेळ होती. आणि त्याच वेळेस ती बस जी होती ती आताच अगदी त्या कॉर्नरवरनं, व्हिलेजच्या कॉर्नरवरनं हायवेला निघणार होती. तेवढ्यात एक आवाज आला, बस थांबवा, बस थांबवा. आणि एक लहान छोटूसा हात आला की बाबा तुम्ही बस थांबवा. The bus slowed down to a crawl and a conductor sticking his head out the door and said, "Hurry then. Tell whoever it is to come quickly. It's me," shouted Valli. "I am the one who has to get on." आणि तेवशी तो जो कंडक्टर होता त्या बसचा तो म्हणा, चल लवकर चल, आणि अजून कोणी येतं आहे का तुझ्या मागनं. ही काय म्हटली, "इट्स मी," शाउटेड वल्ली. वल्ली काय म्हटले की मीच आहे. "आय एम द वन." मी एकटीच प्रवास करते. बाय नाऊ द बस हॅड कम टू अ स्टॉप अँड द कंडक्टर सेड, "ओ रिअली, यू डोंट से सो." तर कंडक्टरला थोडंसं आश्चर्य वाटलं की ही एकटी छोटीशी 8 वर्षाची मुलगी असा प्रवास काय करते. "येस, आय सिम्पली हॅव टू गो टू टाऊन," सेड वल्ली, स्टील स्टँडिंग आउटसाइड द बस, "अँड हिअर इज माय मनी." शी शोड हिम सम कॉईन्स. ती म्हटलं, मलाच जायचं आहे, सिम्पली हॅव टू गो टू टाऊन, मला एकटीला जायचं आहे. आणि ती बसच्या बाहेर राहूनच त्या कंडक्टरला ती पैसे, कॉईन्स होते हातातले, ते कॉईन्स दाखवत होते की हे माझे पैसे आहेत. "ओके ओके, बट फर्स्ट यू मस्ट गेट ऑन द बस," सेड द कंडक्टर, अँड ही स्ट्रेच आउट अ हँड टू हेल्प हर अप. आणि म्हणतो, ठीक आहे, तू पण हा उदर बसमध्ये तर ये. आणि त्याने त्याचा हात असा लांबवला की तिला हात देण्यासाठी की तू आता चढ. "नेव्हर माइंड," शी सेड, "आय कॅन गेट ऑन माय सेल्फ. यू डोंट हॅव टू हेल्प मी." तेव्हा ती काय म्हणते बघा, ती छोटीशी, नेव्हर माइंड, तुम्ही चिंता करू नका, मी माझी एकटीची इथे चढू शकते, तुम्ही मला मदत करण्याची गरज नाही. The conductor was a jolly sort, fond of joking. "Oh, please don't be angry with me, my fine ma'am," he said. "Here, have a seat right up there in front. Everybody move aside please. Make way for madam." आता हा जो कंडक्टर होता हा थोडा गमती स्वभावाचा होता. तो काय म्हटला, "प्लीज डोंट बी अँग्री विथ मी, मॅडम, तुम्ही माझ्यावरती रागवू नका." आणि ही ती बघा, इथे बसच्या सुरुवातीलाच एक फ्रंटला सीट आहे. आणि तो म्हटला प्रत्येकाला गमतीनं की बाजूला व्हा, रस्ता करून द्या, मॅडम येत आहेत.
It was the slack time of day and there were only 6 or 7 passengers on the bus. आणि तो स्लॅक टाईम होता, दुपारचा टाईम होता, त्याच्यामुळे जास्त पॅसेंजर्स किंवा प्रवासी त्या बसमध्ये नव्हते, त्याच्यामुळे फक्त 6 ते 7 पॅसेंजर्स त्यावेळी होते. दे वेअर ऑल लुकिंग ॲट वल्ली अँड लाफिंग विथ द कंडक्टर. आणि ते सगळेजण त्या वल्लीकडे पाहत त्या कंडक्टरबरोबर हसत होते. वल्ली वॉज ओव्हरकम विथ शायनेस. आणि त्यावेळेस वल्लीला थोडंशी असं लाजल्यासारखं झालं. अवॉइडिंग एव्हरीवन आईज शी वॉक क्विकली टू अन एम्प्टी सीट अँड सॅट डाऊन. आणि सगळ्यांच्या नजरा चुकवत ती फटकन तिच्या रूमवरती जाऊन तिच्या जागेवर जाऊन बसली. इथे बघा ह्या पिक्चरमध्ये दिसतं आहे हा कंडक्टर आहे, ती छोटीशी वल्ली बसली आहे आणि तिच्या आजूबाजूचे पॅसेंजर्ससुद्धा बसलेले आहेत. मे वी स्टार्ट नाऊ मॅडम, द कंडक्टर आस्क स्माइलिंग. देन ही ब्ल्यू हिज विसल ट्वाईस अँड बस मूव्ड फॉरवर्ड विथ रोअर. आणि त्याच वेळेस अशा वेळेस आपण म्हणूया की त्यानं गमतीने विचारलं, मॅडम आता निघायचं का आपण? आणि हसत तो म्हटला आणि त्यानं जोरात 2 वेळा शिटी मारली आणि बस जोरात आवाज करत पुढे निघाली. पुढच्या प्रवासाला ती बस निघाली. इट वॉज अ न्यू बस. इट्स आउटसाईड पेंटेड अ ग्लिमिंग व्हाईट विथ सम ग्रीन स्ट्रिप्स अलॉंग द साईड्स. आणि ती नवीन बस होती. व्हाईट कलर, ग्लिमिंग म्हणजे चमकणारा व्हाईट कलर होता आणि अशा स्ट्रिप्स, ग्रीन रंगाच्या स्ट्रिप्स तिच्या मारलेल्या होत्या. इनसाईड द ओव्हरहेड बार सोन लाईक अ सिल्वर. आणि त्याच्यातले जे मधले जे आपण म्हणूया बार्स असतात, लोखंडाचे वगैरे बार्स धरण्यासाठी पकडण्यासाठी, ते आपण म्हणूया सिल्वरसारखे चमकत होते, चांदीसारखे चमकत होते. डिरेक्टली इन फ्रंट ऑफ द वल्ली अबाव द विंडशील्ड देर वॉज अ ब्युटिफुल क्लॉक. द सीट्स वेअर सॉफ्ट अँड लक्झरियस. आणि तिच्या त्या याच्याजवळच जी विंडशिल्ड होती, म्हणजे समोरचं आपल्या ड्रायव्हरच्या समोर एक विंडशिल्ड असते बघा, त्याच्यासमोर एक घड्याळ लावलेलं होतं. त्याचप्रमाणे ज्या सीट्स होत्या त्या सॉफ्ट होत्या, मऊशार आणि लक्झरियस म्हणजे आरामदायक होत्या. वल्ली डिव्होर्ड एव्हरीथिंग विथ हर आईज. डिव्होर म्हणजे आपण म्हणूया डिव्होर्टचा अर्थ होतो गिळंकृत करणे, गिळणे. तर इथे ती गिळत काही नव्हती, फक्त ती डोळ्यांनी सगळ्या गोष्टी सामावून घेत होती, बघत होती. कुतूहलानं मोठ्या आपण म्हणूया इंटेन्सली शी वॉज लुकिंग ॲट ऑल द थिंग्स अराउंड हर. बट व्हेन शी स्टार्टेड टू लुक आउटसाईड शी फाउंड हर व्ह्यू कट ऑफ बाय अ कॅनव्हास ब्लाइंड दॅट कवर्ड द लोअर पार्ट ऑफ हर विंडो. आणि जेव्हा ती बाहेर बघायला लागली तेव्हा दिसलं की तिचा जो बघण्याचा जो व्ह्यू होता तो जो कॅनव्हास असतो, म्हणजे आपण म्हणूया तो एक प्रकारचं कापड किंवा काहीतरी मेटलची शीट, तिच्यामुळे तिला दिसत नव्हतं. सो शी स्टूड अप ऑन द सीट अँड पीप्ड ओव्हर द ब्लाइंड. आणि मग ती उभी राहिली सीटवरती तिच्या आणि तिथून ती बाहेर पाहायला लागली. द बस वॉज नाऊ गोईंग along the bank of canal. The road was very narrow. On one side there was a canal and beyond it palm trees, grassland, distant mountains and a blue sky. आता ही बस चालली होती पुढे रस्त्यानं आणि कॅनॉलचा रस्ता होता, आपण म्हणतो कालव्याचा रस्ता होता एका बाजूला. आणि तो रस्ता खूप छोटासा नॅरो होता, निमुळता होता. आणि एका बाजूला कॅनॉल होता आणि दुसऱ्या बाजूला पाम ट्रीज होत्या, ग्रासलँड होतं. ग्रासलँड मीन्स गवताळी भाग होता आणि माउंटन्स होते आणि ब्ल्यू स्काय होतं समोरवरती. ऑन द अदर साईड वॉज अ डीप डिच अँड देन एकर्स अँड एकर्स ऑफ ग्रीन फील्ड्स, ग्रीन ॲज फार ॲज आय कुड सी. आणि दुसऱ्या बाजूला सगळीकडे आपण म्हणूया डीप डिच अँड देन एकर्स अँड एकर्स ऑफ ग्रीन फील्ड्स. एकराचे म्हणजे एकर आपल्याला माहिती आहे परिमाणे मोजण्याचं युनिट आहे जमीन, शेताचं. तर खूपच ग्रीन असं सगळे शेतच पसरलेली होती आणि जिथपर्यंत नजर जाईन तिथपर्यंत सगळं हिरवगार दिसत होतं. ओ इट वॉज ऑल सो वंडरफुल. आणि तिच्या मनात आलं हे किती सुंदर आहे, छान आहे. सडनली शी वॉज स्टार्टड बाय अ व्हॉईस. लिसन चाइल्ड सेड द व्हॉईस, यू शुडंट स्टँड लाईक दॅट, सिट डाऊन. आणि फटकन तिनं आवाज ऐकला तर कोणी म्हणत होतं की बाळा तू अशी उभी राहू नकोस, तू खाली बस. Sitting down, she looked to see who had spoken. It was an elderly man who had honestly been concerned
फॉर हर बट शी वॉज अनॉइड बाय हिज अटेन्शन. आणि तिनं मागे वळून बघितलं की कोण बोलतं आहे. तर तिथे एक एल्डरली म्हणजे एक थोडासा वयस्कर माणूस होता की ज्याला खरोखरच तिची चिंता होती, पण तिला त्याचा राग आलेला होता. तेवढं लक्ष देणं तिच्याकडे हे तिला आवडलेलं नव्हतं. स्वाभाविक आहे की जी पहिल्यांदा बस प्रवास करत होती आणि तिला बसून दिसत नव्हतं आणि म्हणून ती उभी होती. आता तिच्या आनंदामध्ये एक प्रकारे त्या माणसानं आपण म्हणूया खलल टाकला. देर इज नो बडी हिअर हू इज चाइल्ड, शी सेड हॉटिली. आय हॅव पेड माय 30 पैसे लाईक एव्हरीवन एल्स. आणि त्यावेळेस ती हॉटिली म्हटली. हॉटिली म्हणजे प्राऊडली, मोठ्या अभिमानं म्हटले की इथे कोणी मुलगी लहान बाळ नाही आहे आणि मी माझे जे आहेत 30 पैसे हे सगळ्यांसारखे मी दिलेले आहेत. द कंडक्टर चाइम्ड इन. ओ सर, बट दिस इज अ व्हेरी ग्रोन अप मॅम. डू यू थिंक अ मिअर गर्ल कुड पे हर ओन फेअर अँड ट्रॅव्हल टू द सिटी ऑल अलोन. त्या दिवशी तो कंडक्टर आला आणि कंडक्टर काय म्हटला, त्या वयस्कर माणसाला म्हटलं, ओ सर. तो कंडक्टर तिला काय म्हटला, तुम्हाला दिसत नाही का सर की ही मोठी झालेली आहे, मोठी मुलगी आहे आणि ही लहान छोटीशी नाही आहे आणि हिनं तिचे पेमेंट टाकलेलं आहे, तिचं भाडं दिलेलं आहे आणि ती एकटी गावाला मोठ्या शहरामध्ये चालली आहे. वल्ली शॉट ॲन अँग्री ग्लान्स ॲट द कंडक्टर अँड सेड, आय एम नॉट अ मॅडम, प्लीज रिमेंबर दॅट अँड यू हॅव नॉट येट गिवन मी माय तिकीट. आणि फटकन तिनं काय केलं, एक रागानं त्याच्याकडे पाहिलं कंडक्टरकडे आणि म्हटलं की मी मॅडम नाही आहे, प्लीज रिमेंबर, हे लक्षात ठेवा आणि तुम्ही मला तिकीटही माझं अजून दिलेलं नाही आहे. आय शॅल रिमेंबर, द कंडक्टर सेड, मिमिकिंग हर टोन. तो पण तिची नक्कल करत म्हटला की हो मला आठवतं आहे. एव्हरीवन लाफ्ड अँड ग्रॅज्युअली वल्ली टू जॉईन इन द लाफ्टर. सगळेजण हसायला लागले आणि तीसुद्धा त्यांच्यामध्ये सामील झाली. द कंडक्टर पंच्ड अ तिकीट अँड हँडेड इट टू हर. त्या कंडक्टरनं एक तिकीट पंच केलं आणि जस्ट सीट बॅक अँड मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल तिला म्हटलं आणि तिला दिलं आणि म्हटलं की तू तिकीट घे आणि त्या शांततेत बस. वाय शुड यू स्टँड व्हेन यू हॅव पेड फॉर अ सीट. तू उभी का आहेस, जर तू तुझ्या सीटसाठी पैसे दिले तर उभी राहू नकोस, बस. बिकॉज आय वॉन्ट टू, शी आन्सर्ड, स्टँडिंग अप अगेन. But if you stand on seat, you may fall and hurt yourself when the bus makes a sharp turn or hits a bump. That's why we want you to sit down, child. I am not child, I tell you, she said irritably. I am 8 years old. आणि मग तो म्हटला की जर तू पूर्ण पैसे दिलेस तर तू कशाला उभी राहतेस, बस. कारण तू जर नाही बसलीस आणि गाडी फटकन अशी जोरात वळली किंवा एखाद्या हिट्स अ बंप किंवा धक्का बसला तर तू पडू शकतेस, त्यामुळे तू काळजी कर मुली, लहान बाळा, असं ते कंडक्टर म्हटला. मग ते संतापानं काय म्हटली, आय एम नॉट चाइल्ड, मी लहान नाही आहे, आय एम इयर्स ओल्ड, 8 इयर्स ओल्ड, मी 8 वर्षाची आहे. ऑफकोर्स, हाऊ स्टुपिड ऑफ मी, 8 इयर्स, माय. तो म्हटला हो खरोखरच बरोबर आहे, तू 8 वर्षाची आहेस. The bus stopped. Some new passengers got on and the conductor got busy for a time. Afraid of losing her seat, Valli finally sat down. आणि आता पुढचा स्टॉप आला आणि नवीन लोक त्या बसमध्ये घुसले आणि मग तो कंडक्टर त्या लोकांशी काम करण्यामध्ये गर्क झाला. आता तिला वाटलं की आपली सीट जाईल म्हणून ती तिथून उभी न राहता आपल्या सीटवर बसली. An elderly woman came and sat beside her. Are you all alone, dear? She asked Valli as the bus started again. एक वयस्कर बाई आली आणि ती म्हटली वल्लीला की तू एकटी आहेस. वल्ली फाउंड वुमन ॲब्सोल्युटली रिपल्सिव्ह. आणि तिला ती वुमन जी होती ती अत्यंत म्हणजे आवडलीच नाही, तिला राग आला तिचा. सच बिग होल्स शी हॅड इन हर इयरलोब्स. तिच्या कानांमध्ये मोठमोठे होल्स होते, छिद्र होते. अँड सच अगली अर्निंग्ज इन देम. आणि जे एरिंग्ज होते, जे गोल असे एरिंग्ज असतात, ते अतिशय कुरूप असे तिला वाटत होते वल्लीला. अँड शी कुड स्मेल द बिटल नट द वुमन वॉज च्युइंग. आणि तिच्या तोंडामध्ये पान होतं आणि त्या पानाचा सुद्धा वास येत होता. सी द बिटल ज्यूस दॅट वॉज थ्रेटनिंग टू स्पिल ओव्हर हर लिप्स ॲट एनी मोमेंट. आणि तिच्या तोंडातून तो जो ज्यूस होता तो कधीही त्या वयस्कर बाईच्या तोंडातनं बाहेर पडू शकणार होता.
ओह. हू कुड बी सोशिएबल विथ सच पर्सन. आणि तिच्या मनात विचार आला की अशा व्यक्तींबरोबर कोणी संबंध का ठेवावे, का बोलावं. येस, आय एम ट्रॅव्हलिंग अलोन, शी ॲन्सर्ड कर्टली, अँड आय हॅव गॉट अ तिकीट टू. आणि तिनं ते तुटकपणे तिला म्हटलं की हो, मी एकटीच प्रवास करते आणि माझ्याकडे तिकीटसुद्धा आहे. येस, शी ऑन हर वे टू टाऊन, सेड द कंडक्टर विथ अ 30 पैसे तिकीट. तर तेव्हा कंडक्टर म्हटला हो, ती तिच्या मार्गाला आहे, ती टाऊनला चालली आहे आणि तिनं 30 पैशाचं तिकीट घेतलेलं आहे. ओ, व्हाय डोंट यू माइंड युअर ओन बिझनेस, सेड वल्ली, बट शी लाफ्ड ऑल द सेम अँड द कंडक्टर लाफ्ड टू. ती म्हटले तुझं काम का करत नाही, माझ्यात का पडतोयस. आणि ती सुद्धा त्या कंडक्टरबरोबर हसायला लागली. बट द ओल्ड वुमन वेंट ऑन विथ हर ड्राईव्ह. इज इट प्रॉपर फॉर सच यंग पर्सन टू ट्रॅव्हल अलोन? डू यू नो एक्झॅक्टली व्हेअर यू आर गोईंग इन टाऊन? व्हॉट्स द स्ट्रीट, व्हॉट्स द हाऊस नंबर? आणि तेवढ्या त्या म्हातारी स्त्रीकडनं राहवलं नाही आणि ती परत म्हटली की तुझ्यासारख्या लहान मुलीला असा एकटीला प्रवास करणे योग्य आहे का? तुला कुठं जायचं आहे, कोणत्या स्ट्रीटला जायचं आहे, कोणत्या घर नंबर आहे, तुला काही कल्पना आहे का? यू नीडंट बॉदर अबाउट मी, आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. ती म्हटली तू काय माझ्याबद्दल चिंता करू नकोस, मी माझी काळजी करून घेईल. टर्निंग हर फेस टुवर्ड द विंडो अँड स्टेरिंग आऊट. आणि फटकन परत तिच्याशी तसं बोलल्यानंतर ती खिडकीतून बाहेर पाहायला लागली आणि तिचं परत बाहेरची जी मजा होती निसर्गाची ती लुटायला लागली. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया. सेकंड सेक्शन आपण केलं आहे, त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थर्ड सेक्शनपासून सुरुवात करूया. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.